हॅलो. चला तर मित्रांनो, क्रिकेटच्या दर्जेदार सामन्याकडे वळतो आहोत आपण. एकीकडे असणार आहे ती सायरा एंटरप्राइजेस दापिली संघ, तर दुसरीकडे जतीन 11 धारावे संघ. पहिला बॉल विशाल जितेकर. मोठा फटका, यावेळेला स्टेट ड्राईव्ह खेळा. या फटक्यामागे क्षेत्ररक्षक येतोय. शर्यत लागलेली बॉलची आणि क्षेत्ररक्षकाची. जिंकला क्षेत्ररक्षक. 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या आहेत. संघाच्या धावसंख्येचा विचार केला आपण, पहिल्या बॉलवर आल्या 2 धावा. विशाल जितेकर गोलंदाजी करतोय. विशाल भोईर ऑन स्ट्राईक खेळणार आणि सिद्धेश म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. खडून काढले. या बॉलला आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये ऑन साईडला खेळलाय. प्रवास होतोय चेंडूचा, सरळ सीमारेषा भेदली जाते चौकारासाठी. अप्रतिम फलंदाजी. मागच्या सामन्यात सुद्धा पाहिला आपण. एक दर्जेदार क्रिकेट याच खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतं. विशाल याच्या माध्यमातून आपण पाहतोय ऑन साईडला 2 खेळाडू उभे केलेले आहेत. एक वाईडिश लॉंगन आणि एक मिड विकेटच्या दरम्यान खेळाडूला तैनात करण्यात आलेला आहे. या दरम्यान आपण 30 यार्ड बंधनकारक 30 यार्डचं रिस्ट्रिक्शन असलेलं षटक आपण पाहतोय. स्वतः कर्णधार विशाल जितेकर हाताळतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहणार आहोत विशाल भोईर याला. स्लोअर पद्धतीच्या बॉलवर पुन्हा एकदा मस्त अटॅक केलाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. एकच धाव मिळणार. 1 धावेनं मस्त सुरुवात करून देतोय हा फलंदाज. आपल्या संघासाठी एक चौकार पण आला या षटकामध्ये. आतापर्यंत 3 बॉल फेकून झालेले आहेत. 7 धावा धावफलकावर. कोणत्याही प्रकारचं विकेट आतापर्यंत प्राप्त करण्यामध्ये विशाल याला यश आलेलं नाहीये. दुसऱ्या सत्रातला पहिला सामना आपण पाहतोय मित्रांनो. सायरा एंटरप्राइजेस दापिली आणि जतीन 11 धारावे या 2 संघांमध्ये 4 षटकांचा सामना असणार आहे, ज्याच्यामध्ये पहिलं षटक. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीच्या बॉलवर 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून देतोय 4 धावांसाठी. थँक्यू. पाहतोय आपण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा विशाल भोईर याला पाहिलं, सिद्धेश म्हात्रे याला पाहिलं. अफलातून फलंदाजी केली. अक्षरशः बरसलेले मैदानामध्ये विपक्ष संघ होता आपल्याला पाहायला मिळाला दिगोडे संघाबरोबर खेळत असताना. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल अगदी सेफ झोन मध्ये खेळलाय. पंच आमच्याकडे सांगतायत की हा आला चौकार. थँक्यू सो मच. आपण पाहतो या चौकारानं मात्र गतिमान धावसंख्या वधारताना पाहायला मिळते. विशाल जितेकर याचे मागच्या सामन्यामध्ये पडलेलं षटक आणि या सामन्यामध्ये पडलेला हा षटक याची तुलना मात्र करू शकत नाही. हा थोडासा महागडा. यावेळेला छेडखानी करण्याचा प्रयत्न जरूर केलेला फलंदाजानं संशयाच्या नजरेनं पाहिलंही जाते पंचांकडे खराब चेंडूसाठी, परंतु या षटकाची समाप्ती होताना आपण पाहू शकाल. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आपण पाहिलं की थोडंसं महागडं षटक आलं. 15 धावा देऊन जातोय हा षटक. कोणत्याही प्रकारचं विकेट मिळत नाहीये. विशाल भोईर 1 चौकार 1 सिंगल आणि 1 डबलच्या माध्यमातून 7 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय. आणि सिद्धेश म्हात्रे 2 चौकार आणि 1 सिंगलच्या माध्यमातून 9 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला आपण तर 15 धावा, कोणत्याही प्रकारचं विकेट नाहीये. इथून मात्र मच्छिंद्र पाटील सर, इथून मात्र ही साजेदारी तोडणं गरजेचं आहे. कारण टेनिस क्रिकेट चा इतिहास जर आपण वाचला तर बऱ्याचसा वेळ जर मैदानामध्ये एखाद्या सेट फलंदाजाने घालवला तर मात्र त्याला टेनिसचा बॉल फुटबॉलसारखा दिसायला लागतो आणि कॉन्फिडन्स लेवल वाढते अर्थातच. त्यामुळे कदाचित मग येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर त्याच्याकडनं अटॅक करण्याची शक्यता दाट वर्तवली जाते. आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं की विश्वजित ठाकूर सारख्या दर्जेदार, अतिउत्तम आणि रफ्तारचा बादशाह असलेला हा गोलंदाज, ज्याच्या माध्यमात त्याच्या पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी झालेली धारावे संघाची. म्हणजे असंच काहीसं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. ज्या वेळेला जास्ती वेळ एखादा खेळाडू मैदानात धावपट्टीत घेतो त्या वेळेला मात्र प्रतिस्पर्धी संघासाठी थोडी खतरेची घंटी असू शकते. फिल्डिंगमध्ये प्लॅनिंग पूर्ण पेट्रोलिंग करत असताना हे 2 मातब्बर खेळाडू, एकीकडे अभ्या तर एकीकडे विशाल जितेकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑन स्ट्राईक खेळतोय फलंदाज विशाल भोईर.
इस आपण विश्वजित म्हात्रे याला पाहणार आहोत पहिल्या बॉलसाठी. स्लोअर पद्धतीच्या बॉलवर काय चाणक्य पद्धतीनं खेळून काढलाय. पहिल्यांदाच बॅकफुटवर गेला, फाईन लेगचं क्षेत्र निवडलं आणि इथून मात्र आला हा षटकार. विशाल भोईर वेट वॉच अँड हिट दिस बॉल. आपण पाहिलं खूप वेळ होता विशालसाठी, बॅकफुटवर गेला, पूर्ण वेळ होता त्याला या फटका खेळण्यासाठी. स्लोअर टाईपच्या बॉलवर पूर्ण जजमेंट सहित या बॉलला फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं खेळून काढलं 6 धावांसाठी. 21 धावा आपण पाहू शकाल धावफलकावर. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करताना आपल्याला विश्वजित म्हात्रे, अभी मोठा फटका. खूप प्रयत्न केले जातात गोलंदाजांच्या माध्यमातून, पण थांबेल तो विशाल भोईर कसला. हा आला षटकार. पाहिलं पूर्ण टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलंय मच्छिंद्र सर. ज्या अंदाजाने हा फलंदाज विशाल भोईर गोलंदाजी करतोय त्या अंदाजाने पूर्ण टीम एकवटण्यास भाग पाडलंय या फलंदाजानं. कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा त्याच्याकडून अटॅक पाहायला मिळाले. अभी वाटलेलं की प्रतिकारात्मक गोलंदाजी होईल, म्हणजे अभिची काहीतरी गुणकारक गोलंदाजी होईल, मात्र नाही. विशाल थांबायलाच मागत नाहीये. तो मात्र येणाऱ्या प्रत्येक बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला मात्र अतिशय दर्जेदार बॉल अभिजितने कमबॅक केलं. यावेळेला मात्र आपण पाहिलं ऑफसाईडला थोडासा बॉल ठेवला आणि ऑफसाईड टू यॉर्क केलेला आहे. त्यामुळे लांब हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलेला फलंदाजानं, मात्र त्यामध्ये अयशस्वी ठरला आणि निर्धाव चेंडूची सांगता आज होतीये. मला तर वाटतं हा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रातला विशाल म्हात्रे, विश्वजित म्हात्रे गोलंदाजी करतोय. स्लोअर टाईपच्या बॉलवर मात्र पुन्हा एकदा अटॅक होतोय. हे समजून घ्यावं लागेल विश्वजित म्हात्रे याला की स्लोअर टाईपच्या बॉलवर मात्र मोठे अटॅक करण्यामध्ये कामयाबी मिळते फलंदाजाला. येस, थांबला, वाट पाहिली, बॅकफुटवर गेला, वेल सेट झाला, स्वतःला सावरलं आणि बॅटच्या रडारमध्ये या बॉलला घेतलं आणि सरळ वाईड इश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं फेकून दिलं 6 धावांसाठी. हा फलंदाज आहे विशाल भोईर. आता मात्र स्मायरा एंटरप्राइजेस दापिवली संघासाठी डोकेदुखी ठरतोय. कारण असाच मी मगाशीच म्हटलं की साजेदारी तोडणं गरजेचं आहे. जेवढा वेळ हे फलंदाज मैदानामध्ये धावपट्टीवर घेतील तेवढा आत्मविश्वास वधारण्याची दाट शक्यता पाहायला मिळेल आणि तसंच काहीसा खेळ विशाल भोईर याच्या बॅटमधून पाहतोय. अगदी बरसतोय मैदानामध्ये गोलंदाजांची आता मात्र खैर करत नाहीये. मी मगाशीच म्हटलं फलंदाजांसाठी ही धावपट्टी म्हणजे स्वर्ग आहे. यावेळेला गोलंदाज सज्ज. अक्रॉस द लाईन शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पहिली विकेट, पहिली सफलता हाताला लागतीये, ती मात्र विश्वजित म्हात्रे याच्या. येस, आपण पाहत आहात JWR ट्रॉफी 2020 अजनबी शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा मित्रमंडळ आयोजित ही ट्रॉफी 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करते. खूप चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमधला दुसऱ्या सत्रातला पहिला सामना एकीकडे असणार आहे स्मायरा एंटरप्राइजेस दापिवली, तर दुसरीकडे जतीन 11 धारावे संघ. पहिला विकेट आपण पडताना पाहिला विशाल भोईर. वैयक्तिक 25 धावा, 3 षटकार, 1 चौकार आणि 8 बॉल फेस केलेत.
मस्त फ्लातून फटका पाहायला मिळाला, बॅट मधून जसा निघाला मग जसं काय त्याच्यावर 6ची मोहर लागली गेली होती आणि इथून मात्र एक मोठा फटका षटकारासाठी. हॅलो, थँक्यू एचडीसी. या दरम्यान आपण पाहतोय मैदानावर ज्यांचं आगमन झालंय, खरं दापोली गावची एक ओळख, स्पोर्ट्समॅन म्हणून ज्यांची फार मोठी ख्याती आमच्या या परिसरामध्ये आहे, त्या आनंद जितेकर यांना विनंती असेल. आनंद जितेकर, आपण या व्यासपीठावर आपलं देखील स्वागत असेल. थँक्यू रिवाल सर. आपण पाहतोय इथून मात्र फलंदाज थांबायला मागत नाहीयेत. फलंदाज आता मात्र आग उगणारी फलंदाजी करतात. पूर्णतः डोकेदुखी ठरती आहे ती मात्र स्मायरा एंटरप्राइजेस दापोली संघासाठी. यावेळेला गोलंदाज सज्ज आहे. मस्त बॉल. यावेळेला मात्र फसतोय. काहीतरी चुकीचं घडतंय. फलंदाज स्वतःला विचारतोय की काही चुकलं माझं, कारण इथून मात्र ऑप्स्टम धरून आपल्याला यॉर्कर लाईनचा हा बॉल पाहायला मिळाला, जिथून मात्र उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. यावेळेला मात्र सुरेख झेल टिपला जातोय. विकेट आपल्याला इथे मात्र जाताना पाहायला मिळते जतीन 11 धारावी संघाची. थँक्यू. याच दरम्यान महत्वाची पुन्हा एकदा सूचना करूया खेळाडूंसाठी, संघासाठी. वाकलण आणि मुलेखंड, वाकलण आणि मुलेखंड संघ नेक्स्ट मॅच असेल. आपण कृपया लगेच रिपोर्टिंग करायची आहे आमच्या आयोजकांकडे. ओहो, एक अशी वाटतंय की गलटी लागलेली आहे फलंदाजी करत असलेल्या जतीन 11 धारावी संघाला. बॅक टू बॅक विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू. वाकलण आणि मुलेखंड दोन्ही संघातील संघनायक आपले प्लेइंग 11 पूर्ण लिस्ट इथे सांगण्यासाठी या. कृपया कोणी अतिरिक्त खेळाडू असेल तर आपल्याला प्लेइंग 11ची अर्थातच सर्व खेळाडूंची नावं सांगणे अतिशय गरजेचं असेल. आपण सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करणार आहोत. त्यामुळे वाकलण आणि मुलेखंड या संघाला महत्वाची सूचना. थँक्यू. आपण पाहत आहोत इथून मात्र जसा पत्त्याचा घर बनवावा आणि खालचा पत्ता काढल्यानंतर पूर्ण महल जसा कोसळतो तसा धारावी संघ कोसळताना पहिली विकेट हॅट्रिक होणार का? नाही. यावेळेला आला मॅक्झिमम षटकार. धावसंख्या आपण पाहिली तर 45 धावा, तिसरं षटक कार्यरत आहे. 45 फॉलोअर्स ऑफ 3 विकेट्स. यावेळेला मात्र गोलंदाज सज्ज आहे. एक गोलंदाजी ब्लॉकहोल पद्धतीचा हा बॉल आपण पाहिला आणि इथून मात्र संशयाच्या नजरेनं पाहिलंही जातंय अंपायर्सकडे, परंतु हा सुरेख चेंडू म्हणून घोषित केला पंचांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्थिरावलेली धावसंख्या 45. ओ हो, काय जबरदस्त सौंदर्य दाखवलं या फटक्यानं. क्रिकेट मधला क्लास दाखवला आणि स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून देणारा हा फटका पाहायला मिळाला फलंदाज भावेश नाईक याच्या बॅटमधून. अर्धशतक क्रॉस करतोय फलंदाजी करत असलेला जतीन 11 धारावी संघ. प्रतिस्पर्धी आर्य 11 माफ करा स्मायरा एंटरप्राइजेस दापोली या दोन संघांमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहू शकता.
दोन्ही संघ अगदी पहिल्या सत्रामध्ये ताकदीच्या दोन संघांना अर्थातच वोडाफोन वहाळ आणि एकीकडे आर्य 11 दिगवडे संघाला हारून या सेकंड राऊंडमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. त्यामुळे यांची ताकद याचं वर्णन करण्याची मला गरज भासत नाही आहे. आणि दोन्ही संघ आपण परिचित असाल. एकीकडे आपण पाहतो आहे तो जतीन 11 धारावे संघ, तर एकीकडे स्मायरा एंटरप्राइजेस दापिवली संघ, ज्याच्यामध्ये भरलेले क्रिकेटर्स हे पूर्णतः गुणवान आहेत. त्यांच्या परिचयाची काही गरज भासते असं मला वाटत नाही. रायगड टेनिस आज क्रिकेटचा उंचा दर्जावतोय मच्छिंद्र सर. त्याचं कारण ही मंडळी क्रिकेटवर जीवापाड प्रेम करतात. आपल्या गर्लफ्रेंडपेक्षाही जास्ती प्रेम रायगड आणि ठाण्यामध्ये क्रिकेटवर केलं जातं. त्यामुळे क्रिकेटची खूप मोठी उंची वाढताना आपल्याला टेनिस क्रिकेटची दिसते. मोठा फटका यावेळेला स्टेट ड्राईव्ह केलाय आणि पंच आम्हाला सांगतील हे चौकार की षटकार, कन्फ्युजन आहे आणि हा आला चौकार. येस आपण स्लो मोशन मध्ये सुद्धा पाहिलं. चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला. या चौकारानं मात्र गतिमान धावसंख्या आपण पाहतोय 55, 55 लॉस ऑफ 3 विकेट्स. तिसरं षटक, चौथं षटक कार्यरत. हो हो, पुन्हा एकदा मोठा फटका जरूर खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यस इट इज टेकन वन्स अगेन. धारावे हॅव लॉस्ट द विकेट. सक्सेस प्राप्त करताना हा गोलंदाज. मला सांग, लग्न म्हणजे काय? माहित नाही. इथूनच सुरुवात आहे. यंग जनरेशन क्रिकेट, अर्थातच कोविड-19चं जागतिक महामारीचं संकट, त्यामुळे यावर्षी क्रिकेटच्या स्पर्धा थोड्या कमी पाहायला मिळतात. परंतु अक्षरशः मी म्हणेन रायगड ठाण्याला या टेनिस क्रिकेटनं वेळ लावलं. वेळ प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रिकेटच्या स्पर्धा खऱ्या अर्थानं या सीझनमध्ये होत असतात. या सीझन मध्ये होत असतात. आणि हा जर मैदान पाहिला आपण विठ्ठल रखमाई क्रीडांगण ओळ्याचं, ह्या मैदानाला तर मी म्हणेन आरामच नसतो. अगदी ऑल सीझन या मैदानावर क्रिकेट खेळलं जातं. सामना कंटिन्यू करा. आपण पाहिलं रिव्ह्यूच्या माध्यमातून चौकार घोषित केलाय. 55 धावा आता आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. खराब बॉल आपल्याला पाहायला मिळेल. भीमर टाईपच्या या बॉलवर आला षटकार आणि तिथे नो घोषित केलाय. म्हणजे अर्थातच आपण पाहू शकाल की फ्री हिट असणार आहे पुढच्या बॉलवर. फ्री हिट 62 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. आतापर्यंत फलंदाजी करत असलेला संघ जतीन 11 धारावे संघ 4 विकेटच्या मोबदल्यात 62 धावांपर्यंत प्रवास करताना पाहायला मिळत आहे. प्रतिस्पर्धी आर्य 11 माफ करा स्मायरा एंटरप्राइजेस दापिवली संघाबरोबर. स्मायरा एंटरप्राइजेस दापिवली जतीन 11 धारावे. फ्री हिटचा हा बॉल. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय समोर असणारे फलंदाज भावेश नाईक.
फ्री हिटचा फायदा उचलताना अप्रतिम इथून मात्र षटकार पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅट मधून. भावेश नाईक आता मात्र बरसतोय मैदानामध्ये. हा एक आणखीन दर्जेदार षटकार. थोडासा सगळा क्षेत्ररक्षणामधला अंदाज चुकतोय. जिथे अभिसारखा मातब्बर खेळाडू, विशाल जितेकर सारखी मोठी प्लॅनिंग असताना 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू असताना 2-2 धावा निघतायत. याचा अर्थ आपण कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये कमी पडतोय. 2 धावा मिळतायत. धावफलकाचा विचार केला आपण 70 धावा 7-0. गोलंदाज सज्ज आहे यावेळेला चिन्मय पाटील. काय अफलातून फलंदाजी पाहायला मिळतोय. हा फलंदाज मात्र थांबणार नाही. भावेश नाईक याच्या बॅट मधून आलेला हा JWR ब्रँडेड षटकार. षटकारानं मात्र गतिमान धावसंख्या पाहू शकता आपण 76 धावा. सगळ्यात उच्चांक. ओ इथून मात्र आपण पाहिलं शेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा चुकला आणि शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण झाली आणि या 1 धावेच्या माध्यमातून आपण पाहू शकता धावफलकावर धावा 77 म्हणजे 78 धावांचा पाठलाग करायचा. अवघ्या 24 चेंडूंमध्ये 78 धावा जमवायच्या आहेत. तसं पाहायला गेलं तर बॅटिंग ऑर्डर स्मायरा 11 दापोली संघाची खूप खोलवर आहे. परंतु आता पहिल्या बॉलपासून कोणत्याही प्रकारचा विचार करण्याची मुभाच असणार नाही आहे फलंदाजांसमोर. आपण पाहिलं विशाल भोईर अफलातून फलंदाजी केली. 8 चेंडू 25 धावांची बहारदार खेळी केली. विश्वजित मात्रे याच्या गोलंदाजीवर मात्र विकेट गमावला गेला. सिद्धेश मात्रे याला पाहू शकता 5 चेंडू 8 धावा. त्यानंतर मात्र शिवजित याच्या माध्यमातून बोल्ड केला गेला. त्यानंतर धीरज भोईर याला पाहू शकता 2 चेंडू 6 धावा. शिवतेज याच्या माध्यमातून त्याचाही विकेट घेतला गेला. सचिन याला पाहू शकता 4 धावा आणि 33 धावांची बहारदार खेळी करणारा भावेश नाईक पाहू शकता. थँक्यू सो मच रोशन. आपण आमंत्रित करूया. अजून एकदा कॉल केला जातोय. वाकलन आणि मुलेखंड दोन्ही संघातील संघनायक आपण या लगेच नाणेफेकी करून घ्यायची आहे. वाकलन संघ आणि मुलेखंड या 2 संघामध्ये आपण एक बिग फाईट देखील पाहणार आहोत. तर मी विनंती करतोय, वारंवार विनंती करतोय की आपण कृपया लगेच तिथे मात्र नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर आपण पाहतोय व्यासपीठावर सर्व पाहुणी मंडळी आणि खरं तर येत्या 29 तारखेला रोशन याच मैदानावर खड्डा गँग ओवले यांच्या वतीनं 1 दिवसीय स्पर्धा देखील होणार आहे. त्रिशूल दिगोडकर, अनिकेत म्हात्रे ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खड्डा गँग ओवले यांच्या माध्यमातून याच मैदानावर 29 तारखेला 12 संघांची स्पर्धा असेल. आणि रोशन खास करून 12 संघ नक्कीच ते एक बी पूल मधले असतील. म्हणजे एक मातब्बर संघाने इथे एंट्री नसेल. एक सर्वसामान्य संघ जे असतात त्यांचं देखील स्वप्न असतं की आपण देखील चांगला खेळ करावा आणि आपल्या संघाला देखील विजय मिळावा, एक मोठी ट्रॉफी मिळावी, अशा संघांना इथे स्थान देण्यात आलेलं आहे. तर एक स्पर्धा आपल्या भेटीला याच मैदानावर 29 तारखेला येणार आहे. तर सर्वांनी याची नक्कीच या संधीचा लाभ घ्या येणाऱ्या 29 तारखेला. तर नेक्स्ट मॅच असणार आहे वाकलन विरुद्ध मुलेखंड. या दोन्ही संघातील संघनायकाला वारंवार आमचे आयोजक आमंत्रित करतायत की आपण या, अन्यथा तुमचा जो सामना असेल तो कमी षटकांचा खेळवला जाणार आहे. थँक रिवॉल्व सर. खड्डा गँग आपल्याला त्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि वळूया आपण मच्छिंद्र पाटील सरांकडे. थँक्यू. थँक्यू सो मच रिवाल सर आणि थँक्यू सो मच रोशन. यावेळी आपण सामन्याकडे दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतोय JW ट्रॉफी 2020. तमाम क्रीडामय रसिकांचं पुणे शहर स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. 79 धावांचं लक्ष, 78 धावांचं लक्ष
बघा स्मायरा दापोले संघाने मागच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करून 5 षटकामध्ये 78 धावा ठोकल्या होत्या. आता मात्र 4 षटकामध्ये 78 धावा ठोकायच्या आहेत आणि त्याही आता धावा चेस कराव्या लागतील. बघायचं बिग चॅलेंज. द टार्गेट इज द स्टेप. यू आर वॉचिंग द JWR Trophy 2020. Most welcome all of you. Once again, beautiful atmosphere for cricket. Once again, most welcome all of you. The match will be only 4 overs. 78 target. Yes, Smaira Dapoli is chasing the big target. All the best, both the teams. Show the good game. गोलंदाज सज्ज, वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. चेंडू जातो तो मिड विकेटला. कव्हर करेपर्यंत सिंगल. 2 धाब्यांचं मानस. थोडंसं लेझी क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. एकच धाव. एका धाब्यानं अभिजा. मागच्या सामन्यामध्ये ज्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आम्ही दिला होता तोच फलंदाज. यावेळी मात्र नॉन स्ट्रायकरला स्ट्रायकरला फलंदाज विशाल चितेकर. म्हणजे सर इथे मात्र फार मोठी संधी असेल स्मायरा दापोली संघासाठी. जर मॅच जिंकले तर मोठा टार्गेट क्रॉस केला तर अमित म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. विकी बोयर यावेळी ऑन द टॉस. चेंडू फायनल ग्रेसन मध्ये स्वतःला रूम दिला. चेंडू ट्राय होतो फायनल ग्रेसन मध्ये. कव्हर करेपर्यंत चेंडू सीमा पलीकडे. दणदणीत सुरुवात. टेरिफिक स्टार्ट फ्रॉम विशाल चितेकर. स्टार्ट फ्रॉम फोर्स. बंबई में बात हुई, दिल्ली में दिल मिले, पुणे में प्यार हो गया भैया रे भैया, पुणे में प्यार हो गया. गोरी गोरी कालों वाली, तेरी काली काली. थँक्यू डीजे. विकी बोयर एक चांगला नामवंत गोलंदाज आहे. त्याच्यासमोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज. आपण मगाशीच म्हटलं होतं विशाल जितेकरच्या समोर. बघायचंय चौकार खात्याची सुरुवात केली. बघायचं अजून किती धावसंख्या संघासाठी उभारेल. 78 धावांचं लक्ष. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मिस टायमिंग स्ट्रोक. शतक जज करतोय फलंदाज बास सचिन नाईक. चेंडू काढले आणि विशाल जितेकरचा झेल टिपलाय. बिग विकेट. मॅसिव्ह विकेट फॉर धारावी टीम. विशाल जितेकर. देर वॉज अ लॉट ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम विशाल जितेकर. मात्र तो त्या खेळीस यावेळी मात्र उतरू शकला नाहीये. चौकारानं खात्याची सुरुवात जरी केली मात्र दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. यावेळी शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. ऑन द टॉस. चेंडू मागे निघून जातो. कॉट बिहाइंडचा बेल. मात्र चेंडू निघून जातो 1 बॉल सीमा आपल्याकडे. दणदणीत चौकार. अरे शांता झाली, शालू झाली आणि मंदामाई पण झाली. आता फक्त पापलेट वाली. विश्वजित म्हात्रे ज्याला थांबवणं आता थोडंसं कठीण असणार आहे. कारण जो फलंदाज सेट फलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये त्याने 19 धावांची बहारदार फलंदाजी केली होती. ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार दाखवला होता आणि तोच फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडला. चेंडू जेव्हाही कधी हरवला जाईल तेव्हा तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद घ्या. आपण सर्व संघनायकांना मी सूचित करतोय. You are watching the JWR Trophy 2020. Most welcome all of you. Once again, those are watching on YouTube. You are also most welcome because you are part of this tournament. Don't go anywhere. Join with us and enjoy with the JWR Trophy 2020. पहिले षटक मार्गस्थ असताना विकी बोईरला जेव्हा मोठ्या फटक्यानं सामोरं जावं लागलं तेव्हा ते मात्र नवीन कानमंत्र देण्यात आलाय. ओ लावली डिलेव्हरी. चेंडू मात्र हाताला ब्रश होऊन निघून जातोय. तो JWR या बॅनरला हिट करतोय. लेग बाय चौकार. थँक्यू डीजे. किती गती आहे बघा रिव्हॉल्सर रोशन या चेंडूमध्ये. चेंडू लेग बाय चौकार जातोय ब्रश होऊन सुद्धा. म्हणजे चेंडूमध्ये गती किती आहे याचा पण अंदाज वर्तू शकाल. व्हेरी गुड बॉलिंग. रफ्तार के सौदागर. फुल टॉस. यावेळी मात्र मिस टाइम. मध्ये चेंडू निघून जातो. डीप कव्हर झाला. 1 बाउन्स सीमा आपल्याकडे 4 धावांसाठी. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 17 लॉस ऑफ द 1 विकेट. 17 धावा 10 फलकावरती आपण पाहतोय. 77 धावांची 78 धावांची गरज असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा 1 गडी बादाची सुरुवात आपण पाहतोय. जिंकण्यासाठी अजूनही 61 धावांची गरज. 61 रिक्वायर्ड फ्रॉम 18 डिलिव्हरीज. आस्किंग रन रेट
20.33 20.33 धावसंख्या मात्र उभारलेल्या गेले प्रत्येक षटकामागे. चेंडू थोडासा ब्रश झालाय कारण गती जास्त होती चेंडूमध्ये विकी बोरीच्या आणि ब्रश झाल्यानंतर मात्र स्वतः रिटायर्ड हार्ट झालेत क्षेत्ररक्षक. बघा आमचे आयोजक लगेच तिथे पोहोचले. स्प्रे घेऊन काळजी घेतली जाते तुमची, कारण तुमची जबाबदारी ही आमची जबाबदारी. जसं आपण म्हणतो कोरोनामध्ये आमचं कुटुंब आमची जबाबदारी, तशीच प्रत्येक खेळाडू आयोजकांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी स्वीकारताना JW ट्रॉफी जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन, सुपर हिस्टोरिकल ग्राउंड फ्रॉम ओवला. लाईव्ह कास्ट केले जाते, लाईव्ह टेलिकास्ट PTCच्या माध्यमातून. फाउंडर ऑफ पनवेल क्रिकेट असोसिएशन PTC आमचे संदीप वास्करांच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह कास्ट. निखिल आणि त्याची संपूर्ण टीम अप्रतिम. गुड जॉब बॉयज, कीप इट अप, कीप गोईंग. गोलंदाज सज्ज होते तो गोलंदाज धीरज भोईर. दुसरं षटक ओव्हर द विकेट. शॉर्ट प्लेन चेंडू खूप लवकर चेंडू खेळलाय फलंदाज. ऑन साईडला ड्रिल करतोय चेंडू. त्याला एक्झॅक्टली पंचांच्या डोक्यावरनं खेळायचा होता, एक्झिक्यूट करायचा होता, मात्र टाइम त्याच्याकडे फार कमी होता. चेंडूमध्ये गती जास्त पाहायला मिळाली आणि डॉट डिलिव्हरी. गुड स्टार्ट फ्रॉम द बॉलर धीरज भोईर. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय तो सुमित पाटील, वन डाऊन फलंदाज, अत्यंत घातक फलंदाज. शॉर्ट प्लेन सेम या स्कॉट बॅनचा अपील पंचाकडे मागितला येतोय. पंचाकडनं यायला मात्र फलंदाज बादचा इशारा येतोय आणि दुसरा गडी बॅक टू द पॅव्हिलियन. दोन गडी बाद आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. ज्या स्पायरा दापिवली संघाने मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 78 धावा ठोकल्या होत्या 5 षटकांमध्ये, त्याच स्पायरा दापिवली संघाला 4 षटकामध्ये 78 धावांची गरज असताना संघ थोडासा डबघाईला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा आपण पाहिल्या. विशाल जितेकर बाद झाला पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, फलंदाज बाद झालाय तो सुमित पाटील. 2 मोठे धक्के दिलेत या संघानं. आता बघायचंय फलंदाजी जबाबदारी. विश्वजित मात्रे पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज श्रेयश याच्यावरती मात्र फार मोठी जबाबदारी. श्रेयश जितेकर, बघायचंय नावामध्ये जीत आहे त्यांच्या. जितेकर स्ट्रायकरला फलंदाज पंचाकडनं गाड घेतोय. गोलंदाज सज्ज होतोय तो धीरज भोईर, डावखुरा गोलंदाज. गतीवरती फार त्याचं मी म्हणेन अनुशासित गोलंदाजी आहे, कंट्रोल गोलंदाजी करतोय. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू स्किट होते, टप्पापाने थोडासा बाहेर निघतोय. पंच आम्हाला इशारा करता इट इज अ वाईड डिलिव्हरी. गुड डिलिव्हरी फ्रॉम अंपायर, गुड जॉब. एक धावसंख्येला आकार येतोय. आपण त्या धावसंख्येमध्ये स्कोरबोर्ड पुढे जाताना द स्कोरबोर्ड मुव्हिंग लाईक अ हेवी ट्रॉफिक. टॉस इज गोइंग ऑन. निशांत 11 GG स्पोर्ट्स वाकलन वर्सेस सानिया मुळेखंड. नाणेफेकीचा कौल जिंकलाय वाकलन संघानं. अभिनंदन वाकलन संघ. यस टॅरेकेट, यस नो, ओव्हर थ्रो 5 रन मिळतील. यस पंचांचा इशारा 5 धावा इथे मात्र निश्चित अंकित केल्या जातील. ओव्हर थ्रो त्याचा फायदा मिळाला आहे. जिथे 1 धाव होती ती 2 धाव घेण्याचा मानस, जिथे विकेटची लालसा होती तिथे मात्र ओव्हर थ्रो होतोय. बॅकअपला कोणी नाहीये आणि याच 1 धावा मात्र 5 धावसंख्येत कन्वर्ट केल्या जातात. धावसंख्या वेगानं पुढे सरकते. एकूण धावसंख्या दुसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती आमचे स्कोरर अमृत मात्र आम्हाला माहिती देतात. एकूण धावसंख्या 23 धावफलकावरती. विश्वजित मात्र स्ट्राईक एंडला 2 चौकाराच्या माध्यमातून आतापर्यंत त्यानं 9 धाब्यांचं योगदान दिलं. 4 चेंडूंचा सामना करत. बघायचं अजून किती मोठी खेळी उभारणार आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल सातत्याने तुम्ही बघू शकाल, पाहू शकाल. कोल्ड वाईन इज ब्लोइंग नाव, बर्ड्स आर फ्लाइंग इन द एअर. ब्युटिफुल atmosphere for cricket. You are the watching JWR Trophy 2020. Most welcome of you once again. You are the watching the big fight. खूप मोठा सामना आपण पाहतोय मैदानावरती. ओ लावले डिलिव्हरी, फुलर लेंथ तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू फेकण्याचा जास्त प्रयत्न केला जातोय, कारण मागच्या चेंडूवरती 5 धावा आल्यात. त्या धावा कुठेतरी कंट्रोल केल्या पाहिजेत असं मनाशी विचार बाळगलाय आणि त्यामुळे डॉट डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्रायकरला विश्वजित मात्रे 5 चेंडूचा सामना केलाय, 2 चौकार दाखवलेत. बघायचं अजून किती मोठी खेळी दाखवते मैदानावरती. ऑन साइडला खेळण्याच्या नादामध्ये टॉप एज स्वतः गोलंदाज चेंडू खाली. धीरज भोईर जज करतोय. गुड जजिंग आणि विश्वजित मात्रे बिग विकेट. Back to the pavilion.
थँक्यू SDC. ग्रामपंचायत ओले विद्यमान उपसरपंच दत्ताशेठ मुंगाजी यांना विनंती असेल, या आपण साहेब आपली खरं तर जागा या व्यासपीठावर आहे, कारण ओले गावातील विद्यमान उपसरपंच म्हणून फार मोठे ओले गाव मच्छिंद्र सर आणि आपण त्यांना आमंत्रित देखील करीत आहोत की आपण कृपया येऊन या व्यासपीठावर असनस्थ व्हावं. थँक्यू रिवाल सर. विश्वजित बाद झाल्या, विश्वजित मात्र बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानावरती पाचारण करतोय शिवतेज जितेकर. गुड क्रिकेटर. चान्स बघा अटॅकिंग स्टान्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. एज लागते, चेंडू निघून जातोय बॅक कॉट बिहाइंड, मात्र तिथे झेल सोडला. तो नो बॉलचा इशारा पंचाकडे केला जातोय. ओव्हरस्टेप नो बॉल, पंचाचा फ्रीडचा इशारा येईल. दुसरा नो बॉल आपण पाहतोय. पहिल्या सामन्यावर सुद्धा आपल्याला नो बॉल पाहायला मिळाला होता. प्लीज नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर, आय रिक्वेस्ट टू. आणि 2 धावा +1 म्हणजे 3 धाब्यांचा इथे निश्चित निर्वाळा मिळेल. 3 धावा अंकित केल्या जातील. धावसंख्या वेगाने पुढे सरकते, ती मात्र 26 या धावसंख्येवरती. 26 लॉस ऑफ द 3 विकेट्स. फोकस द सेकंड ओव्हर अँड स्मारा दापिवली चेसिंग द टार्गेट ऑफ 78 इज द स्टीप टार्गेट. ओ लवली डिलिव्हरी कॅपिटलाइज करू शकला नाहीये. लास्ट डिलिव्हरी होती आणि षटक क्रमांक दुसऱ्या षटकाची पंच आम्हाला इशारा करता सांगता होते. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 17 पाहायला मिळाली. त्यानंतर 26 धावा आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 78 धावांची गरज असताना धावफलकावरती 26 धावा आणि गरज येते आता मात्र 52 धावांची येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू 22 धावा, 26 आस्किंग रन रेट, 26 धावांची गरज प्रत्येक षटकामागे. त्यामुळे सामना जिंकणं थोडंसं कठीण असणार आहे. स्पायरा दापेल 11 on the match by 25 runs against Vodafone Wall, and Arya Digode Darabe Jatin 11 team on the toss against Arya Digode within 3 overs. The both teams are very powerful. तर जिंकण्यासाठी 2 षटका आणि 52 धावांची गरज. थोड्याशा आशा पडलवीत पाहायला मिळत नाहीयेत. थोडंसं नाराजीचं वातावरण तुम्ही बघू शकाल. फलंदाजी करणारा संघ म्हणजे निश्चित स्मायरा दापिवल्या संघाच्या बाजूला पाहायला मिळते. 78 धावांचा उच्चांक मात्र पार करताना बऱ्याचशा यावेळी मात्र 12 चेंडू आणि 52 धावांची गरज. बघायचे सामना कोण जिंकतोय. सचिन नाईक कॅप्टन स्वतः संघाने घेतोय तिसऱ्या षटकामध्ये. 12 चेंडू आणि 52 धावा. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला चेंडू, व्हॉट अ हिट. टेरिफिक स्टार्ट फ्रॉम बॅट्समॅन. वेलकम टू ग्राउंड, वेलकम टू JWR ट्रॉफी. सचिनचं स्वागत केलंय मैदानावरती. शिवतेज जितेकर बघायचं षटकांना खाते सुरुवात करतोय. टेरिफिक स्टार्ट फ्रॉम जितेकर. 11 चेंडू 46 धावांची गरज. सामना रफ अँड टफ पाहायला मिळतोय. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूला तेवढाच तुम्हाला पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये शेवटच्या क्षणाला कोण संघ उंच भरारी घेणार याचं उत्तर मात्र काही क्षणामध्ये मात्र सामना यन रंगात येतोय. पण चर्चेला उधाण येते. प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगते की सामना कोण जिंकणार. 11 चेंडू. ओ गुड डिलिव्हरी, गुड कमबॅक. अनुभव काय असतो दाखवत असताना. इज अ वेटरन प्लेअर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. बरीच वर्ष क्रिकेटमध्ये ऊन वारा पाणी पाऊस पाहिल्यानंतर मिळालेला अनुभव काय असतो तो सचिन नाईक दाखवत असताना त्याच्या समोर फलंदाज आहे स्ट्रायकेंडला आपण पाहतोय शिवतेज जितेकर. येणारे चेंडू 10 आणि गरती मात्र 46 धावांची. रफ अँड टफ सामना तुम्हाला पाहायला मिळतोय या 2 संघाच्या माध्यमातून. गुड क्रिकेट. ओ यावेळी मात्र चेंडू अलॉंग द कार्पेट ऑन साइडला लॉंगाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. गुड फिल्डिंग. थ्रो सुद्धा बघा किती प्रॉपर येतोय. एक्झॅक्टली थ्रो येतोय. तोही म्हटलं विकेट किपर एंडला. किती प्रोफेशनल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते 2 संघाच्या माध्यमातून. इट इज अ स्टँडर्ड ऑफ क्रिकेट. क्रिकेटचा दर्जा उंचावताना दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात. येणारे चेंडू 9 आणि गरज येते मात्र तब्बल 45 धावांची. 9 चेंडू 45 धावा. यू आर वॉचिंग द बिग फाईट बिटवीन द स्पायरा दापेली वर्सेस दाराबे जतीन 11 दाराबे. बिग फाईट. 9 चेंडू आणि 45 धावांची गरज. सामना ऐन रंगात येतोय. शेवटच्या टप्प्यात सामना झुंज देताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू टॅप केलाय. जज करते पुन्हा येतात तो क्षेत्ररक्षक लॉंगावर येतोय. 2 बाउंड चेंडूला फील करतोय. फक्त एकच धाव. एका धाव्याने काहीच होणार नाहीये असं सांगत असताना 8 चेंडू आणि गरज येते मात्र 44 धावांची. 8 चेंडू तब्बल 44 धावांची गरज. बघायचे दाराबे संघ पुढे सरशी घेताना पाहायला मिळतोय. तेवढ्याच ताकदीनं प्रतिकार करतोय स्मायरा दापिवली संघ. 8 चेंडू आणि 44 धावांची गरज. बिग फाईट सामना तुम्हाला पाहायला मिळतोय JWR 20 या स्पर्धेमध्ये. फुल टॉस चेंडू. प्रॉपर टायमिंग. मात्र गॅप शोधू शकला नाही. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होते. कव्हर करेपर्यंत एकदा 2 धावेचं मानस
आणि थ्रोही चांगला, बॅकअपही चांगलं, फलंदाज बाद. अजून एक धक्का. 7 चेंडू 43 धावांची थँक्यू गरज. सो मच मॅक्स सर. आपण गणेश वाजेकर आमचे खरं तर अजनमी संघाचे बिग सपोर्टर यांचं देखील शुभ आगमन होतोय. गणेश वाजेकर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि खास करून विनंती करतोय वाकलन आणि मुलेकण या दोन संघनायकाला आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे नक्कीच जमा करायची आहे. मोस्ट वेलकम गणेश वाजेकर, आपलं स्वागत असेल. मराठी समालोचक देखील आहेत आमच्या खरं तर गावातील जुने जाणगे समालोचक आणि त्याचबरोबर अजनमी संघाचे बिग सपोर्टर. 7 चेंडू 43 धावांना. बॅक टू क्रिकेट. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. याला एक्झिक्यूट केला चेंडू लॉंगाच्या दिशेनं कार्पेट अलॉंग द कार्पेट विथ शॉर्ट बॅक लेप. सिंगलच्या मध्ये धाव केला आकार. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी तब्बल 42 धावांची गरज. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर. कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तर 36 धावा येतील, मात्र 42 धावा येणार नाहीयेत. अशक्य असं प्रयास या मैदानावरती पाहायला मिळतोय आणि सामना पुन्हा एकतर्फी पाहायला मिळतोय. पहिला सामना आपण एकतर्फी पाहिला, दुसरा सामना एकतर्फी झाला आणि तिसरा सामना सुद्धा एकतर्फी पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि 42 धावांची गरज. पायरा दापोली संघाच्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये ओडाफोन वाल संघाला मात दिली होती. तब्बल 25 धावांना सामना जिंकला होता, मात्र आता तो संघ या स्पर्धेमध्ये कुठेतरी काट टाकताना पाहायला मिळतोय. JW ट्रॉफी 2020 आपण स्पर्धा पाहतोय, एन्जॉय करतोय स्पर्धा. सर्व प्रेक्षकांचं पुणे शहरात हार्दिक स्वागत. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय क्रिकेटच्या माध्यमातून. ऑन द ब्लॉक होल, माफ करा, इन द ब्लॉक होल चेंडू ट्रॅव्हल होतो तो लॉंग ऑनला. बघा तिसऱ्यांदा चेंडूला बॅकअप देतोय खेळू. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विकी भोईरच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. ऑलराऊंडर प्लेअर. सामन्यामध्ये मजा आली नाहीये कारण तिन्ही सामने एकतर्फी पाहायला मिळाले आहेत. ताकद जास्त पाहायला मिळते बॅटिंग लाईन अपमध्ये. ओव्हर द विकेट. फुल टॉस. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो तो मिड विकेटला. चेंडू कव्हर करेपर्यंत सीमा पलीकडं दणदणीत चौकार. आता फक्त सामन्यामध्ये औपचारिकता राहिली. सामना किती धावेने जिंकणारा संघ. धावसंख्येला आकार आलाय तो आतापर्यंत 41 या धावसंख्येवरती. अशक्य असं लक्ष मैदानावरती. एका षटकामध्ये 42 धावांची गरज. शेवटच्या टप्प्याचा सामना. टॉप एज जज करतोय. येस, गुड चेचिंग अँड फायनली गॉट. नवीन खेळू त्याचा आत्मविश्वास उंचावताना असं वाटलं जेव्हा खेळू झेलवरती गेला असं वाटलं होतं की झेल टिपेल, कारण थोडासा डगमगत होता. आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला होता कारण नवीन खेळू आहे. मैदानावरती जाणं खेळणं एवढं सोपं नाही आहे रिवाल सर, कारण आम्ही कधी क्रिकेट खेळलो नाही आहेत लाईफमध्ये, त्यामुळे आम्हाला तो अनुभव नाही आहे. येस, काही शेवटचे चेंडू सामन्यात मजा नाही आहे. ओ गुड एक्झिक्युटिव्ह ते जज करतोय. ओ वाट अ कॅच. दॅट्स अ ब्रिलियंट कॅच. 1 more विकेट डाऊन. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. निशांत 11 GJ स्पोर्ट्स वाकलांड वर्सेस सानिया मुळेखंड. वाकलांड म्हणजे आमचे निश्चित समालोचक, लाडके समालोचक आमचे ओमकार शेट्टे यांचा संघ. वेलकम ओमकार शेट्टे, अपकमिंग रायझिंग कॉमेंटेटर इन द टेस्ट क्रिकेट वर्ल्ड. मोस्ट वेलकम. काही चेंडू शिल्लक राहिलेत, आमचे स्कोर आम्हाला सांगतील. शेवटचे 2 चेंडू सामन्यामध्ये फक्त औपचारिकता आणि सामना सोडावा लागेल तो स्पायरा दापोली संघाला. प्रचंड दबाव, ट्रेमेंडस प्रेशर. ऑन साईडला चेंडू खेळण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र बीट होतोय. रूम दिला होता स्वतःला ऑन साईडला एक्झिक्यूट करायचा होता आणि चेंडू आणि धावांमध्ये अंतर फारसं तुम्हाला पाहायला मिळतंय. फक्त एकच चेंडू आणि हा सामना किती धावाने हरेल हा संघ यासाठी आपण लढत पाहतोय. 78 धावांचं लक्ष, 41 धावा पुढलं काढण्यामध्ये यश लाभलंय. 37 धावांची अजूनही गरज. आणि हा मात्र शेवटच्या क्षणाला, शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत दणदणीत षटकार. आणि हा 31 धावांना पराभूत झालाय हा संघ स्पायरा दापोली संघ. अभिनंदन धारावी जतीन 11 धारावी संघ. हा सामना त्यानं तब्बल 31 धावाने जिंकलाय. हार्दिक अभिनंदन स्पायरा दापोली संघ. हार्दिक आभार, तुमच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात, चांगला क्रिकेट दाखवलात, फाईट क्रिकेट खेळलात, पहिला सामना जिंकलात.
आणि स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. बघू शकाल मैदानावरती हडल्स करताना यस गणपती बाप्पा मोरया मिशन कंप्लीट. यस मिशन कंप्लीट केलंय आणि 2 विजय प्राप्त केल्यानंतर आज संघ पुढे सरकतोय. अभिनंदन जतीन 11 धारावे संघाचं अभिनंदन करूया. बघूया लाईन अप करून आज संघ बाहेर पडतोय. ब्ल्यू जर्सी ब्लॅक ट्रॅक आणि रंगीबिरंगी शूज असा पेहराव या संघाचा. किती क्रिकेटची उंची तुम्हाला वाढताना पाहायला मिळते. जे चित्र आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पाहतोय तसंच प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. यस आजच्या दिवसातील पहिला संघ जो प्रॉपर युनिफॉर्म मध्ये मला पाहायला मिळतोय. थँक्स धारावे संघ फॉर ग्रेट सपोर्ट फॉर दिस इव्हेंट. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन. 2 सामने जिंकलात आपण. हार्दिक अभिनंदन. स्पायरा दापोली संघ हार्दिक आभार. या स्पर्धेत सहभाग नोंदवलात. गुड फाईट. हार्ड लक दिस टाइम. गुड लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट. तर 8 चेंडूमध्ये 33 धावांची बहारदार कामगिरी करणारा फलंदाज आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा 2 गडी बाद करण्यामध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स. ब्रिलियंट अँड मार्वेलस परफॉर्मन्स. मॅन ऑफ द मॅच गोज टू भावेश नाईक. भावेश नाईक प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर अवॉर्ड. I request you today's our honorable guest Datta Shet Mungaji, our honorable guest. I request you please come forward and distribute the trophy. उपसरपंच ओवले यांच्या शुभ हस्ते आम्ही ट्रॉफी देतोय. भावेश नाईक ऑलराऊंडर परफॉर्मन्स.